हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 9 मार्चचा शिवा या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू। मागच्या भागात आपण बघितलं सीताई शिवाला गार्डनमध्ये बोलवते आणि मारामारी करायचं नाही असं सांगते, पण शिवाला अप्परचा कॉल येतो आणि तो सांगतो की रॉकीला मारलेले गुंड ह्याच गार्डनमध्ये आहेत म्हणून। आणि शिवा त्या गुंडांना शोधत त्या गार्डनच्या मध्ये फिरत असते। तेवढ्यात सगळी पाहणा गँग तिथे येते आणि शिवाला त्या गुंडांकडे बोट दाखवून सांगते की हेच ते गुंड शिवा गुंडांकडे येते। शिवाच्या पाठोपाठ सीताई पण तिकडे आलेली असते। तेव्हा तो गुंड बोलतो, ए कोण रे ही चिल्लर? तेव्हा सायलेन्सर बोलतो, ए थिल्लर ओळखलं नाही का? तेव्हा गुंडांमधला एक बोलतो, भाई हा तोच फुगा आहे ज्याच्या मित्राचा आपण हात तोडला होता। तेवढ्यात एक गुंड बोलतो, हात तोडला होता ना, आता फुगा फोडायचा। तेव्हा शिवा बोलते, हात तर लावून दाखव, मग फोडायचं की नाही ते लांब राहिलं। तेव्हा शिवा बोलते, त्या दिवशी माझ्या माणसाचा हात मोडला, काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? त्याचं 1 वर्ष वाया घालवलं तुम्ही, याचा अंदाज आहे का तुम्हाला? आणि त्याचा तुम्ही नुसता हात नाही तोडलाय, इतक्या वर्षांची मेहनत वाया घातलीये। IAS होणार होता तो, खूप जणांना नाही जमत हे, पण आमच्या सारख्यांच्या वस्तीत राहून तो इथवर आलाय, पण ही तुमच्यासारखी लोक आहेत ना त्याला परत मागे खेचतात। तेव्हा शिवा इमोशनल होते, रडते आणि बोलते, मला त्याला वर्दीत बघायचं होतं, सगळी आशा लागली होती, पण तुम्ही। ते गुंड शिवाची मजाक उडवतात, ओ नो सो हार्ड फिलिंग। शिवा बोलते, आज नाही ना तुम्ही सगळ्या तुमच्या चुकींची माफी मागितली तर नावाची शिवा नाही। तेव्हा तो गुंड बोलतो, ए चल पळ, पोरगी आहे रे। सायलेन्सर बोलतो, कधी बिळातून बिळणारे उंदीर बघितलेत का? सेम तशीच हालत होणार आहे तुमची आता। तेव्हा ते गुंड हसत असतात। तेव्हा ते गुंड बोलतात, कोण आमची हालत खराब करणार? ही करणार। तेव्हा तो बोलतो, ए चला कल्टी मारा। तेव्हा अप्पर बोलतो, कल्टी तर तुम्ही मारणार, आता शिवा बघा तुमची कशी हालत करणार। तेव्हा शिवा बोलते, जाम वाईट केले तुम्ही आणि त्याची तर शिक्षा तुम्हाला आता मिळणारच। तेवढं एक दुसरा गुंड येतो आणि बोलतो, ए लडकी निकल, बहुत बोली तू। शिवा त्या गोळावाल्याच्या तिथून काचेची बॉटल घेते आणि त्याच्या डोक्यावर फोडते। सीताई हे बघतच असते। तेवढ्यात शिवा दुसऱ्यालाही मारते। सीताईला हे बघून कसं तरी वाटत असतं। शिवा एक करून एकेकाला मारतच असते। शिवा एक करून सगळ्यांचाच काटा काढते। त्याच्यातला एक गुंड बोलतो, तू मला कशाला मारतेस? तेव्हा शिवा बोलते, कारण तू माझ्या भावाला मारलेस। तेव्हा तो बोलतो, कोण भाऊ? तेव्हा शिवा आवाज देते, रॉकी। तेव्हा शिवा बोलते, ओळखलं याला? तेव्हा शिवा बोलते, याची ट्रेनिंग होती ज्याच्यासाठी तो एवढी मेहनत घेत होता। आम्हाला त्याला ऑफिसर झालेलं बघायचं होतं आणि तुमच्यामुळे त्याचं अख्खं वर्ष वाया गेलं। तेव्हा शिवा बोलते, आता बऱ्या बोलाने बोलायचं, हे सगळं कुणी करायला सांगितलं? तेव्हा तो गुंड बोलतो, मला माहिती नाही। तेव्हा शिवा परत त्याच्या हातावर मारते, माहिती नाही म्हणून। तेवढं सीताई पण ते बघून पुढे येते। शिवा बोलते, नाही माहिती, उठ। तेव्हा शिवा परत त्याला मारते, नाही माहिती। तो बोलतो, मला त्याचं नाव नाही माहिती, पण त्याचं घर माहितीये मला। तेव्हा शिवा बोलते, माहितीये घर? मग घेऊन चल तिला, मला तिकडे, मला बघायचंय। तेव्हा शिवा त्याला घेऊन जाते। पाना गँग पण जाते। सीताई बघत असते, सीताई पण मागे मागे जाते। सीताई त्यांच्या मागे मागेच जात असते। तेवढे सीताई बायकांचं बोलणं ऐकते, काय गं कोणाच्या घरची सून आहे ही? किती डेंजर आहे ही? तो गुंड शिवाला त्यांच्याच घरी घेऊन येतो आणि बोलतो, हेच ते घर आहे। तेव्हा सगळे बघतात, शिवा बोलते, ए खोटं बोलायचं नाही, मला सांग, कोणाच्या सांगण्यावरून हे करतोयस तू? महागात पडेल तुला। तेव्हा तो बोलतो, अहो एकदा चूक केलेली पुन्हा कशाला करू? मी माझी एवढी हालत खराब केली, खोटं नाही सांगत, हेच घर आहे। तेव्हा शिवा बोलते, कुणी सांगितलं हे करायला? वरती लक्ष्मण आणि सुहास टेरेसवर उभा असतात। सुहास पहिले बघतो खाली आणि शिवाला आणि त्या गुंडांना बघून तो पटकन तिथून निसटतो। तो गुंड वरती हात करतो आणि बोलतो, त्यांनी सांगितलं। तेव्हा शिवा लक्ष्मणकडे बघते आणि बोलते, खरं सांग? तेव्हा तो बोलतो, अहो खोटं नाही सांगत, त्यांनीच सांगितलं मला। तेव्हा अप्पर बोलतो, शिवा म्हणजे रॉकीला मारायला ज्यांनी गुंड पाठवलेत ते हेत? तेव्हा शिवा पण बोलते, काका। त्यानंतर शिवा पण येते, त्यानंतर सीता पण येते आणि सीता पण विचार करते की काय चाललंय आणि सीता परत घरात जाते। तेव्हा शिवा घरात आल्यावर पाना गँग पण येते। शिवा लक्ष्मण काकांना आवाज देते। तेव्हा शिवा बोलते, काका खाली येतात का? ते सीता पण आली असते। भाऊ पण येतात। शिवा काय झालं? तेव्हा शिवा बोलते, भाऊ सगळं सांगते मी, पण आधी काकांना बोलवा। तेवढ्यात लक्ष्मण तिथे येतो। तेव्हा लक्ष्मण बोलतो, काय झालं, कशाला ओरडतेस? तेव्हा शिवा बोलते, काय झालं, तुम्ही बघतायत का याला किती लागलंय? गुंडांनी मारलंय त्याला। सीता बोलते, पण तू या सगळ्यात भाऊजींना काय ओढतेस? त्यांचा काय संबंध? शिवा बोलते, संबंध आहे म्हणून हाका मारत होते मी। तेव्हा तिथे आशू येतो, शिवा काय झालं? तेव्हा आशू बोलतो, अरे रॉकी हे काय? तेव्हा शिवा बोलते, माझा ना विश्वास बसत नाही काका की हे सगळं तुम्ही करून आणलंय। अहो एवढ्या वर्षांची याची मेहनत, ट्रेनिंगला जाणार होता, IAS झाला असता, पण तुम्ही त्याचं अख्खं वर्ष वाया घालवलं। का केलं काका तुम्ही असं? तुम्ही त्याला मारायला गुंड पाठवलेत, त्याच्याकडे बघा, त्याचा हात फ्रॅक्चर झालाय, तुम्ही का केलं असं? ही जी काही अवस्था आहे ना ती तुमच्यामुळे झाली काका। तेव्हा आशू बोलतो, शिवा हे काय? काका असं का करेल अगं? तेव्हा शिवा बोलते, तेच, याच प्रश्नाचं मला उत्तर हवंय, का केलं तुम्ही असं? लक्ष्मण बोलतो, मी असं काहीही केलेलं नाहीये। तेव्हा शिवा बोलते, खोटं बोलताय तुम्ही, ज्या गुंडांना सुपारी दिली ना तुम्ही, त्यांनी इथे येऊन सांगितलं की तुम्ही त्यांना मारायला सांगितलं। तेव्हा लक्ष्मणला ते आठवतं की जेव्हा ते सुपारी देतात। शिवा परत विचारते, का केलं काका तुम्ही असं?
का रॉकीवर ही वेळ आणली? शिवा बोलते काका तुमचा ना मी रिस्पेक्ट करत होते आतापर्यंत, पण तुम्ही हे करून ना तेवढ्यात सीता ओरडते शिवा तू कोणाशी बोलतेस कळतंय का तुला? तेव्हा शिवा बोलते हो, आणि नात्याचा आणि वयाचा मान ठेवून मला प्रश्नाचं उत्तर हवंय की तुम्ही का केलं हे सगळं, का सांगितलं मारायला? तेव्हा लक्ष्मण बोलतो मी त्याला मारायला सांगितलं नव्हतं, मी त्याला फक्त धमकवायला सांगितलं होतं. तेव्हा शिवा बोलते का काका काय बिघडवलं रॉकीने तुमचं? कुठला राग काढलात तुम्ही? मध्येच कीर्ती बोलते एक मिनिट, काकाची बोलायची अशी हिंमत तुझी कशी झाली? नीट बोलायचं हं. भाऊ बोलतात कीर्ती तू थांब. भाऊ बोलतात लक्ष्मण मला सांग तू याला धमकवायला सांगितलं होतंस, काय घडलं तुमच्या दोघांमध्ये? एवढा हुशार मुलगा आहे, त्याचं ट्रेनिंग होतं, बघ त्याची काय अवस्था झाली. तेव्हा शिवा बोलते बोला काका, बोला ना आता, काय एवढं वैर हे? लक्ष्मण बोलतो त्याने संपदाशी जवळीक साधण्याची काय गरज होती? हे ऐकून शिवाला पण शॉक बसतो. त्याची ही अवस्था होण्याआधी ना संपदावर नजर टाकताना त्याने 100 वेळा विचार करायला हवा होता. तेव्हा शिवा बोलते काका काय बोलतायत तुम्ही हे? तेव्हा लक्ष्मण बोलतो विचार ना तुझ्या मित्राला, विचार, बोल रे. तेव्हा शिवा त्याच्याकडे बघते आणि बोलते रॉकी. परत संपदा तिथे बोलते एक मिनिट, यात त्याची चूक नाहीये, आमचं दोघांचंही एकमेकांवरती खूप प्रेम. तेवढ्यात लक्ष्मण बोलतो संपदा तोंडातनं एक शब्द जर काढलास ना आता. रॉकी पण बोलतो काका तुम्ही आमचं ऐकून तरी घ्या. लक्ष्मण बोलतो तू तुझं तोंड दाखवू नको हं मला, याला घरी कोणी घेतलं? शिवा पण बोलते संपदा रॉकी हे सगळं? तेव्हा कीर्ती बोलते खरं आहे. तेव्हा कीर्ती बोलते का ग काय झालं, तुला माहित नव्हतं? असं कसं शक्य आहे? नाही बरोबर आहे, आता नाटक करायला सुरुवात करशील ना, मी कशी आदर्श सून आहे, मी कशी चांगली बायको आहे, मला बाबा यातलं काही माहितच नाही, हे सगळं नाटक सुरू करशील ना, आणि मग देसाई पुन्हा तुझ्या नाटकाला बोलणार. अशी बोलते ताई ऐक ना, तू कुठलाही विषय कुठेही घेऊन जाऊ नकोस. कीर्ती बोलते विषय तर आत्ता योग्य दिशेला जातोय आशू, आणि हे सगळं ना हिने मुद्दाम घडवून आणलंय. भाऊ बोलतात कीर्ती थांब, कुणीही काही बोलणार नाही आता. भाऊ बोलतात लक्ष्मण तुला हे सगळं कधी कळलं? लक्ष्मण बोलतो झाले थोडे दिवस. भाऊ बोलतात आणि एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस, तुला मला सांगावं सुद्धा वाटलं नाही, आणि तू ह्या मुलाला मारायला गुंड पाठवलीत. हा पर्याय असू शकतो आणि हा पर्याय तू स्वीकारलास. अरे त्या मुलाची अवस्था तरी बघ, हात तुटलाय त्याचा, एकदा त्याच्याशी बोलायचं ऐकून तरी घेतलं असतंस त्याचं काय म्हणणं आहे? लक्ष्मण बोलतो काय ऐकायचं होतं भाऊ, संपदाच्या आयुष्याचा प्रश्न होता, मी रिस्क नाही घेऊ शकत. भाऊ बोलतात आणि त्याचं आयुष्य, त्याचं काय, त्याचं आयुष्य तर वाया गेलं ना. लक्ष्मण ओरडतो त्याचा विचार त्याने करायचा होता. भाऊ बोलतात लक्ष्मण. तेव्हा लक्ष्मण बोलतो आपण काय करतोय, त्याचा प्रेमात पडतोय, याचा विचार त्याने करायचा होता. संपदा बोलते बाबा त्याला काही बोलू नका, माझं खरंच प्रेम आहे त्याच्यावर. तेव्हा लक्ष्मण बोलतो तू ना तुझं तोंड बंद कर. सीता पण बोलते भाऊजी. भाऊ बोलतात लक्ष्मण आम्हालाही तिची काळजी आहे. तेव्हा लक्ष्मण बोलतो पण ती मुलगी माझी आहे ना भाऊ, त्यामुळे हे सगळे निर्णय मी घेणार. सीता ओरडते अरे काय चाललंय हे, आपल्या घरात आपण असं माझं तुझं करणारे आहोत का? आणि मुळात हे सुरू कसं झालं, रॉकीला शिवाच घेऊन आली ना. तेव्हा सीता बोलते शिवा हे सगळं तुला माहित नव्हतं, तुझी जबाबदारी नव्हती यात, तुला हे सगळं करायची गरजच नव्हती. तेव्हा शिवा बोलते सीताई मला हे सगळं माहित नव्हतं. तेव्हा कीर्ती बोलते अगं अजून किती स्वतःच्या चुकांवर पांघरून घालणार आहेस, तुला सगळ्यात जवळची तुझी गँग आहे ना, मग तुझ्या गँग मधल्याच एका मुलाचं काय चालू आहे हे तुला माहित नव्हतं? नाही बरोबर आहे, मला ना तुझ्या डोक्याचं खूप कौतुक वाटतं. मुलाला नेमकी संपदा आवडू लागली आणि त्याच वेळेस नेमके संपदाला कमी मार्क्स पडले आणि ही संधी साधून तू त्याला घरात आणलं आणि मग याच्या प्रेमाचा मार्ग मोकळा करून दिलास. रॉकी बोलतो नाही हे खोटं आहे. कीर्ती बोलते तू गप्प बस, आता कितीही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केलास ना तरी सत्य समोर आलंय. शिवा बोलते उगाच कीर्तीताई गैरसमज पसरवू नका, मला खरंच माहिती नव्हतं हे सगळं कधी झालं. तेव्हा कीर्ती बोलते अगं पण झालं तर वस्तीत ना. तेव्हा लक्ष्मण बोलतो याला माझ्या संपदा बरोबर कीर्तीने बघितले वस्तीत. कीर्ती बोलते हो, आणि माझ्यावर विश्वास नसेल तर संपदा सांगेलच तिला तिच्या तोंडून. हो ना संपदा, यांच्या प्रेमाचे आणि गाठीभेटींचे पुरावे आहेत माझ्याकडे, मीच दाखवते. माझ्याकडे एक व्हिडिओ आहे. तेव्हा कीर्ती बोलते आई व्हिडिओ. तेव्हा एक एक करून सगळे व्हिडिओ बघतात. तेवढ्यात कीर्ती बोलते भाऊंना पण बघू दे. तेव्हा शिवा चिडते संपदा रॉकी तुम्ही का सांगितलं नाहीत हे मला. कीर्ती बोलते परत ड्रामा. तेव्हा रॉकी बोलतो ऐका ना प्लीज तुम्ही शिवाला यात ओढू नका, तिला खरंच काही माहित नव्हतं. संपदा पण बोलते शिवाला खरंच काही माहित नव्हतं, आम्ही भेटायचं बोलायचं तिला काहीच आयडिया नव्हती. तेव्हा कीर्ती बोलते घ्या उंदराला मांजर साक्ष. तेव्हा आशू बोलतो ताई अगं ते एवढं सांगतायत तर खरंच नसेल माहिती शिवाला. तेव्हा कीर्ती बोलते हो का, तिला माहित नसेल पण तिच्या गँगला तर माहिती असेल ना. तेव्हा सगळी गँग खाली माना घालून घेते. तेव्हा कीर्ती विचारते काय रे माहित होतं ना तुम्हाला. सायलेन्सर बोलतो नाही नव्हतं माहिती. तेव्हा बॅटरीला विचारते, बॅटरी बोलतो हो माहिती होतं. तेव्हा शिवाला त्याचा राग येतो आणि इथेच एपिसोड संपतो.